आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत खोडकर मुलाला. त्याच्या हातामध्ये रंगीत खडू आले ना की तो फक्त कागदच नाही तर वस्तू सुद्धा रंगवायला लागतो, अगदी भिंती सुद्धा. चला तर मग भेटूया अशाच खट्याळ निरांतला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा. आला वाघोबा आला, आला ले, लवकर 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 लवकर. वाघोबा आला आला आला. अरे कुठे गेला आमचा वाघोबा? वाघोबा कुठे गेला? हा, हे वाघोबा आणि ह्याला मिळालंय हे चॉकलेट. वाव, हे घे चॉकलेट. नाईस. काय झालं? त्याची आया हातामध्ये आली तुझ्या. काय येते? हो, त्याचे केस आहेत. ओके, मला सांग तुझा आवडता रंग कुठला आहे? तुझा आवडता रंग कुठला आहे मला सांग. विच कलर यू लाईक? आता मला हे कलर करून दाखव लवकर लवकर लवकर. कलर करून दाखव फास्ट. ये कलर कर. व्हेरी नाईस. आहा आहा, किती फास्ट कलर करतोय हा मुलगा. मस्त. आणि तुला सायकलिंग करायला आवडतं? हो. आणि ते 1 2 3 4 5 वन्स आय कॉट अ फिश अलाइव्ह, ते काय रे? ते गाणं सांग मला. तुला नाही येत? मग तुला काय म्हणायचं? हे असं एकच कलर मध्ये सगळं करणार आहेस तू. तुला कार्स आवडतात? कुठल्या कलरची कार आवडते? हा, रेड. आणि नाव काय रेड कारचं? रेड कारचं नाव काय गाडीचं? हा, कलर कर. गाडी कलर कशी करायची? तू भिंतीवर पण कलरिंग करतोस? ते हे भिंतीवर कलरिंग कोणी केलं एवढं? पण तू भिंतीवर का केलंस? असंच. ओके, आणि असंच भिंतीवर कलरिंग केलंय. तुला खायला काय आवडतं? बिस्किट आवडतं त्याला. हो, ओके. आणि तू मला एक स्टोरी सांग ना. स्टोरी. हा, तुला स्टोरी येते का? कुठली स्टोरी येते तुला? हा, म्हण ना, सांग ना मला. Awesome! आता बलून. टू बलून्स. My balloon, sawai. I jump high, like to fly, got to friendly high. My balloon. आहा, किती मस्त म्हटलंस तू, माय रेड बलून. आणि टीचर ओरडते का रे तुला शाळेत? नाही. मग आई ओरडते घरी? नाही. आजी ओरडते? नाही. बाबा ओरडतात? नाही. कोणी नाही ओरडत, सगळे तुझे लाड करतात. तुझ्या शाळेचं नाव काय आहे? सीमा बांधतात. ओके. आणि तुझ्या टीचरचं नाव काय आहे? रचनेचे. आणि तुझ्या फ्रेंड्सची नावं कोण आहेत? कोण कोण फ्रेंड? हेतल. हा पुट्टीचं नाव पुट्टी. हा. काटेचं काटे. समीक्षाचं समीक्षा. अच्छा, समीक्षाचं नाव समीक्षा आहे. आणि तुला पाणी आवडतं का? कुठलं पाणी आवडतं तुला? कसलं? माझं आवडतं पाणी. अच्छा, त्याचंच पाणी त्याला आवडतं. ओके. आणि तुला गणपती बाप्पा आवडतो का रे? हा, कसं म्हणतोस तू? गणपती बाप्पा मोरया कसं म्हणतोस? जोरात म्हणून दाखव. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया असं त्याने म्हटलेलं आहे. ओके. आणि मला असं कळलंय की तुला आंघोळ करायला आवडते. हो, मग तू कोणाकोणावर, कुठल्या अॅनिमल बरोबर आंघोळ करतोस? हा, कुठल्या अॅनिमल बरोबर करतोस आंघोळ सांग? टायगरचा. टायगर. आणि अजून कुठला अॅनिमल आहे तुझ्याकडे? एलिफंट. एलिफंट पण आहे. आणि कावळा. कावळा. आणि कावळा तुला टोच मारतो का? नाही मारत. ओके. आणि तू फिरायला कुठे जातोस मला सांग? जत्रा म्हणजे काय असतं? जत्रा जत्रामध्ये हा
खेळतो. तू खेळतोस? कशामध्ये खेळतो जत्रामध्ये? त्याच्यात खेळतो मी. काय असतं? मध्ये आणि तू तळापाळीला काय करतो? बघतो. हो बघतो. आणि बोटिंग कसं करतात दाखव मला. कसं कसं असं? अरे हे स्विमिंग आहे का बोटिंग आहे? अरे हे स्विमिंग आहे का बोटिंग आहे तुझं? वा 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 वा. आणि मला जरा कलर करून दाखव बरं. हे कलर कर. ही काय आहे? व्हॅन आहे? काय आहे? तुला कुठली गाडी आवडते? ह्या गाडीचं नाव काय आहे? काशी. काय? काशी. काशीन. ओके तू एक काम कर. तू इथे बस असं. हा आणि हे कलर कर. कर. व्हेरी गुड. गुड जॉब. निदांत तुला शाळेमध्ये माय सेल्फ शिकवलंय ना? हा मग त्याच्यात व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज दिलान तुसावा. वेअर डू यू लिव्ह? I live in Thane. हाऊ ओल्ड आर यू? I am 4 years old. ऐक ना मला सांग तुझा आवडता सब्जेक्ट कुठला आहे शाळेमध्ये? काय शिकवतात रे शाळेत? काय करतात काय शाळेमध्ये? खेळायला जातोस? जेवायला जातोस? का अभ्यास करायला जातोस? अभ्यास. आणि काय अभ्यास करतोस शाळेमध्ये? ABCD. कसं म्हणतोस ABCD म्हणून दाखव मला. ABCD FG HIJK LMNOP NNOP RST UWXYZ. मस्त आहे रे. UWXYZ मला खूप आवडलं. सही आहे एकदम. आणि 1 to 10 पण म्हणता येतं तुला? 1 2 3 4 म्हणता येतं? 1 हा 2 हम्म, 3 हम्म, 4 हम्म, 5 हम्म, 6 हम्म, 7 हम्म, 8 हम्म, 9 हम्म. 10. गुड जॉब. मस्त. आणि मला सांग तू त्या शेजारच्या वसंत काकांना काय करतोस? काय करतोस तू त्यांच्या घरी जाऊन? कोणत्या? त्या वसंत सावंत आहेत ना ते काका, ते झोपलेले असतात, त्या तू काय करतोस? चॉकलेटने मारतो करी नव्हतं. काय करतो? चॉकलेटने मारतो करी नव्हतो. टकल्यातनं मारतो आणि कडी लावतो. असं कोण करतं? आणि ऐक ना मला सांग त्या दिवशी तो काय घालू रे? तुम्ही कधी ब्लू हत्ती बघितलाय? ह दाखव. आहा हा ब्लू हत्ती आकाशात जातो. हो आणि तो उडतो का? कसा उडतो दाखव. हत्ती कसा उडतो दाखव. कसा उडतो? कसा? येस गुड जॉब. वो. निरांत आयुष्यात आल्यानंतर काय बदल झाला? निरांत आयुष्यात आल्यानंतर फार मोठा बदल झाला. म्हणजे की जेव्हा निरांतचं प्रेग्नेंटची आम्हाला समजली, म्हणजे वाईफ प्रेग्नेंट आहे, तर त्याच्यानंतर मग पूर्ण याच्यात खानदानामध्ये भरपूर खुश झाले. म्हणजे त्याच्यानंतर सर्वांना आनंद झाला की पहिला मुलगा आहे की असं, म्हणजे पहिला हे. त्यानंतर त्याचं व्यवस्थित सर्व हे झालं. त्याच्यानंतर आम्ही 9 महिने फुल टेक केअर ऑफ जे घेतले मी. त्याच्यानंतर मग पूर्ण व्यवस्थित सर्व प्रेग्नेन्सी झाली. त्याच्यानंतर भरपूर आनंद झाला घरात. आणि थोडक्यात म्हणजे आम्ही फर्स्ट याच्यापासूनच त्याचं सेलिब्रेशन जोरात चालू केलेलं होतं. म्हणजे अगदी पहिल्या महिन्यापासूनच चालू केलेलं होतं. मला सांगा शाळेमधनं काय कंप्लेंट वगैरे येतात की नाही? आम्ही बघितलं केवढा मस्ती करतोय. अख्ख्या युनिटला त्यांनी नाचवलंय बरं का. शाळेमध्ये त्याची आहे एक, म्हणजे टीचरने त्याच्या मीटिंग घेतलेली. आम्हाला दोघांना आई वडिलांना बोलवलं होतं. आणि ॲक्च्युली म्हणजे त्याचं खूप मस्तीखोर करतो तो. म्हणजे शाळेत एवढी मस्ती करतो की मुलांच्या बाजूला बसवलं तरी तो खोड्या काढतो मुलांच्या. मुलींच्या बाजूला बसवलं तरी तो मुलींचे बुक वगैरे म्हणजे इरेझर वगैरे हे करतो तो, म्हणजे घेऊन पूर्ण पेन्सिल वगैरे हे करतो, तोडून वगैरे टाकतो. मग ऍक्च्युली त्याला टीचरने एक छोटीशी चेअर घेतली आहे आणि ती त्याला म्हणजे समोर घेऊन म्हणजे बसून मग त्याला तिकडे हे करते. आणि सांगते, आम्ही गेलो तेव्हा तिने सांगितलेलं का म्हणजे हा आहे खूप लहान पण एवढा आवाज मोठा आहे ना का दुसऱ्यांना पण तो मस्ती करायला सांगतो. म्हणजे अतरंगी आहे ना हा. खूप अतरंगी. मला मजा आली की मुलींच्या बाजूला बसवलं तरी खोड्या काढतो, मुलांच्या म्हणून त्याला वेगळंच बसवलंय. हा त्याला पुढेच घेऊन म्हणजे बसवलं. आणि मग सांगितलं की असं मस्ती करायचं नाही वगैरे. तरी मग हा नाही मम्मी मी नाही करत, तर दुसरा मुलगा करतो असं सांगून मग मला नाही उभं केलं. आता मला गुड बॉय बोललीये टीचर. हा म्हणजे तुम्हाला तो इमोशनली एकदम चेक करतो. पण आणि त्याच्यानंतर टीचरची मी पोलीस कंप्लेंट करेल असं सांगतो तो घरी. टीचरची पोलीस कंप्लेंट करणार. अरे वा, हा फारच धमाल आहे मुलगा. आणि स्वतःच असं वेगळं अढळपद त्यांनी शाळेमध्ये मला वाटतं स्थापन केलेलं आहे. पण खूप डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागत असेल ना. असं कधी झालंय का की म्हणजे त्याच्या बाबतीत की तुम्ही खूपच हळव्या झालात?
एक किस्सा अजून एक आहे. लालबागच्या दर्शनाला आम्ही डेली जातो, म्हणजे दरवर्षी आम्ही असतो तिथं. पण गेल्या वर्षी आम्ही थोडं लेट झालो, म्हणजे आदल्या दिवशी विसर्जनाच्या आदल्या दिवशी गेलो आम्ही. आणि गेलो ते दर्शनाला आम्ही गेलो, आम्हाला दर्शन भेटलं नाही. म्हणजे रात्रीचे काहीतरी 3:30 वाजलेले, दर्शन बंद केलं होतं तेव्हा, कारण का ते विसर्जनाचं प्रोसेस त्यांची चालू होती सगळे. मग तसंच आम्ही गेलो तरी पण. तर एक लहान मुलगा भेटला आम्हाला, जवळजवळ असेल 7-6 वर्षाचा असेल. तो बोला, दादा द्या मी दर्शन करून घेऊन होतो. पण मंडळाचाच होता तो, कार्यकर्ता होता. त्याचा नंबर आम्ही घेतला. मग त्याला मी निरांतला दिला त्याला. तर तो बोला मी दर्शन घेऊन येतो. तो गेला घेऊन. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, तरी येत नाही घेऊन. आम्ही दोघं पण घाबरलो. अर्धा तास झाला, आम्ही अजून टेन्शनमध्ये आलो. दोघांनाही घाम फुटला तिथं. मी जाऊन पोलीस स्टेशनच्या इथं म्हणजे जाऊन इन्क्वायरी केली, म्हणजे की असा पोरगा गेला घेऊन, येईल का. ते बोलले नाही येणार, तो पोरगा घेऊन येणार. महिला बोललो तू गेटवरच थांब, मी बघून येतो काय झालं. परत जाऊन उलटा चेक करून आलो, पण तरी पण तो आला नाही. नंतर तो थोड्या वेळानंतर आला घेऊन. तेव्हा आमचा जीव आला थोडा. फार मोठी फसगत झाली. म्हणजे तो पण खूपच छोटा होता आणि त्याला आणेपर्यंत बाहेर म्हणजे त्याने उचलून वगैरे त्याला आणला एकदम म्हणजे व्यवस्थित पूर्ण गणपतीपर्यंत घेऊन गेला. त्याला म्हणजे तिकडे डोकं टेकून आणलं असं तो सांगत होता. म्हणून मला उशीर झाला तिथून येताना. आम्हाला एवढं म्हणजे भीती वाटत होती की म्हणजे काय झालंय आतमध्ये, अजून कसं काय नाही बाहेर आलं तो. पण गणपतीची कृपा आहे निदान. हा ऍक्च्युली त्याला खूपच म्हणजे कधी आता या वर्षी पण त्याने म्हणजे खूप आम्हाला हे केलेलं, हट्ट केला की नाही जायचंच आहे. आता मला असं वाटतं की तुम्ही त्याला खूप छान ओळखता 4 वर्षामध्ये, पण तुम्ही अजून किती चांगलं ओळखता हे आम्हाला कळणार आहे एका रॅपिड फायर राऊंड नंतर. सो रॅपिड फायर राऊंड साठी तयार आहात? बेस्ट ऑफ लक. थँक्यू. पहिलं बाबांना विचारूया. ओके, निरांचं वजन किती? 12. बरोबर आहे. बरोबर. राईट. तुम्हाला काय वाटतं तो कोणावर गेलाय? तो ऍक्च्युली माझ्यावरच गेलेला आहे. त्याच्या स्कूल टीचरचं नाव काय? स्कूल टीचरचं नाव जस्सी नाडर. बरोबर आहे. बरोबर. राईट. ह्यापैकी त्याला काय द्याल? चिप्स, पिझ्झा, मिल्कशेक? त्याला बेसिकली जास्त पिझ्झा आवडतो. बरोबर आहे. पिझ्झा आवडतो पण जास्त म्हणजे आम्ही देत नाही, कारण की बाहेरचं घरी बनवून देते मी त्याला. पण ही सगळी उत्तर बरोबर आहे. राईट. आता बघूया आई काय सांगते ते. बाबांना तर पूर्ण मार्क मिळाले. आई बेस्ट ऑफ लक. थँक्यू. निरंच्या पहिल्या बर्थडेला जो केक आणला होता त्याच्यावरती डिझाईन काय होतं आणि फ्लेवर कुठला होता? चॉकलेट फ्लेवर होता आणि कारचं डिझाईन होतं. क्या बात आहे, सही आहे. निरांचा आवडता रंग कुठला? निरांचा आवडता रंग ब्ल्यू. ब्लू? खरं? हो. नाईस. यापैकी तुम्ही त्याला काय द्याल? बॅट, फुटबॉल, प्ले स्टेशन? त्याला बॅटिंगच म्हणजे करायला खूप आवडते. त्यामुळे आजूबाजूला तर तो बॅटनेच जास्त खेळतो. तिन्ही उत्तरं बरोबर. आणि तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न. त्याची जन्मवेळ काय होती? त्याची जन्मवेळ 3:53. एक्झॅक्टली. नाईस, गुड जॉब. जोरदार टाळ्या आई बाबांसाठी. तुम्ही रॅपिड फायर जिंकलेले आहात. आपण पुढच्या माध्यमाकडे वळूया. किती सांगायचंय मला. रोज आपण इतके सगळे बिझी असतो की काहीतरी सांगायचं राहून जातं. तोच संवाद आज इथे घडणार आहे. तुमचे नातेवाईक काही कमेंट्स करतील, काही कॉम्प्लिमेंट्स देतील, कौतुक करतील किंवा कदाचित कान उघडणी सुद्धा करण्याची शक्यता आहे. पण तुम्ही काही बोलायचं नाहीये, तुम्ही रिॲक्शन्स द्यायचं या वेगवेगळ्या स्माइलीजद्वारे. ओके, आणि शक्यतोवर तुमची स्माइली स्वतः ठरवा. आणि दोघांनी वेगवेगळ्या स्माइली दिल्यात तर अजून छान होईल. आणि सगळ्या नातेवाईकांचं स्वागत. तुम्हाला जे वाटते ते सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी, काय घाबरू नका. तर मग आपण सुरुवात करूया. किती सांगायचंय मला या स्माइलीज तुमच्यासाठी. रोहित मामा, तुम्ही बोलणार आहात कारण तुम्ही त्याचे डान्स पार्टनर आहात. तर तुम्हाला ह्याच्या आई वडिलांना काय सांगायचंय? रिॲक्शन साठी तुम्ही तयार राहा. मी निरांतला घेऊन 1.5-2 वर्षापासून बराच फिरलो आणि फिरताना आजूबाजूचे लोक किंवा नातेवाईक त्याचे बोलायचे काय एवढा त्याला नेत नको जाऊ, त्याचे लाड पुरू नको जास्ती. पण एक त्याचं वय होतं तेव्हा म्हणून त्याला फिरवत होतो. आज तो शाळेत जायला लागला तर मी त्याला नेत नाही. कदाचित त्याच्या आई बाबांना वाईट पण वाटत असेल का आता नेत का नाही, पहिला त्याने एवढं फिरवलं, हे केलं ते केलं. पण मी त्याच्या शाळेमध्ये वगैरे त्याला आता नेत नाही त्याला कुठे. त्याच्यावर तुमची काय रिॲक्शन आहे? आईनी दाखवलंय असं करतोस, मला जास्त वेळ सांभाळायला लागतं. पुढे कोण? आजी. दोन्ही आजी इथे आल्यात. तर आजींकडनं मला ऐकायचं किती सांगायचंय मला. त्यांना माईक द्या प्लीज. ती ओरडते म्हणजे खूपच ओरडते त्याला. मी तो ओरडू नको. हेच हवं होतं मला. सांगा, घ्या बोलून. आणि मंदिरात जायचं माऊली त्या दर्शनाला. हो का? त्याला बरं नव्हतं ना, तरी पण मंदिरात मला जायचंच. आई घेऊन त्याला मंदिरात, तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे ना, तिथे जायचंच मला पाय पडायला म्हणून. अच्छा. असं म्हणजे हट्ट खूप करतो. तर आजीनी सांगितलं की तुम्ही खूप ओरडता. यावर तुम्हाला काय वाटतंय?
आता दुसऱ्या आजीला काय म्हणायचं ते ऐकूया. निरांत फार छान आहे, तसा त्याचा स्वभाव पण चांगला आहे, प्रेमळ पण आहे. तर त्याची एकच सवय चांगली नाही की तो हात सोडतो आणि पळतो. त्याची रिक्षातून ती पैसे देत होती रिक्षावाल्याला, ती पैसे देईपर्यंत तो पळाला. ती सवय त्याची चांगली नाही, बाकी फार छान आहे तो. आई बाबांची रिॲक्शन. आई अजून शासंक आहे आणि बाबांनी थँक्यू म्हटलंय. हा तुला दाखव. आवडलं. परत हात सोडून पळणार नाही, पळणार ना. नाही म्हणजे मावशी आणि काका अशी खूप म्हणजे बोलतात ना, लाड म्हणजे फर्स्ट बेबी आहे म्हणून ना खूप लाड करतात. बट रिसेंटली त्याची तब्येत एवढी खराब आहे ना, म्हणजे ताप सर्दी, त्याला कोल्ड ड्रिंक्स खूप आवडतात एवढे की ना, मीन्स रस्त्यात कुठेही दिसला ना तो लिटरली तो ग्राउंडवरती बसतो, हवीचे म्हणजे रनी नोज असते त्याची, तरी पण त्याला ते प्यायचं असतं. तर जस्ट मावशीला बोलायचं त्याला नको देऊ, ते जास्त इंटेक आहे ना त्याचं हेल्थवरती पडतंय. माहिती हट्टी आहे पण कमी कर, खूपच देते. म्हणजे मावशीला फक्त तेवढंच बोलायचंय. मावशी हसते आहे. आणि कोल्ड्रिंक मुलांना देऊ नये असा सल्ला ताईने दिलेला आहे. आणि आता कलरफुल गेम आपण खेळणार आहोत. फुंकर मारून या प्लेट मधले बॉल्स या प्लेटमध्ये आणि फुंकर मारून या प्लेट्स मधले बॉल या प्लेटमध्ये आणायचे आहेत. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं आणि तुम्ही सगळ्यांनी चेअर करायचंय. ओके, कळलंय तुम्हाला. हात लावायचं नाहीये, फक्त फुंकर मारून इकडचे बॉल तिकडे, तिकडचे बॉल इकडे करायचे आहेत. आणि यासाठी तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. सुपर. आणि वहिनी जिंकल्यात. वहिनींसाठी जोरदार टाळ्या. तुम्ही एकदम बरोबर केलं. म्हणजे दोन्ही बॉल्स तुम्ही वेगवेगळे केलेत फुंकर मारून या प्लेटमधनं या प्लेटमध्ये, या प्लेटमधनं या प्लेटमध्ये. त्यामुळे तुम्ही जिंकल्यात आणि तुम्ही खूप छान खेळलात. थँक्यू. आणि या खेळानंतर निरांच्या आई निरांसाठी जिंकल्या आहेत झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तुला कसं वाटतंय, तुझी आई जिंकली ना? आता ही संधी तुम्हाला सुद्धा मिळू शकते. तुमच्या घरामध्ये काही लहान बाळं असतील किंवा ओळखीची काही मुलं असतील ज्यांचं वय 1 ते 5 मध्ये असेल आणि त्यांच्या काही फनी क्लिपिंग्स असतील, काही असे फनी व्हिडिओज असतील, तर ते तुम्ही आम्हाला नक्की पाठवा. कारण या कार्यक्रमाच्या शेवटी या क्लिपिंग्स आम्ही दाखवणार आहोत आणि आठवड्याच्या शेवटी विजेता कोण आहे हे सुद्धा डिक्लेअर करणार आहोत. तर मी तुमच्या या क्लिपिंग्सची वाट बघते. खूप फनी व्हिडिओज असतात. काही वेळेला आपण मुलांना काही गुणप्रदर्शन करायला सांगतो किंवा अशा काही गमती जमती घडतात किंवा त्यांचे काही मोनोलॉग्स असतात. तर ह्या सगळ्या फनी क्लिपिंग्स आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. तर आता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. नमस्कार.